नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ग्रामीण भागातील बांधकाम परवानग्या स्थानिक स्तरावर मिळण्याचा मार्ग मोकळा, आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीला यश। कायद्यात बदल करण्यास सरकार अनुकूल। ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम परवानग्या मिळवताना जिल्हा स्तरावर एडीटीपी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जावे लागते, त्यामुळे होणारा प्रचंड त्रास आणि जटिल प्रक्रिया यावर आमदार विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेद्वारे जोरदार आवाज उठवला। ही प्रक्रिया किचकट असल्याने आणि जिल्हा स्तरावर दूरपर्यंत जावे लागत असल्याने अनेक नागरिक मग नाईलाजाने विना परवानगीचं घर बांधून टाकतात। परिणामी अनधिकृत बांधकाम वाढते आणि शासनाचा महसूलही बुडतो। अशा विना परवानगी घरांना मग बँका सुद्धा लोन देत नाहीत आणि त्याचाही त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावा लागतो। शहरात मात्र हाकेच्या अंतरावर सोप्या पद्धतीने पूर्व व अंतिम परवानगी असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनर आणि मुख्याधिकारी यांच्याकडून BPMS प्रणालीद्वारे मिळते। ग्रामीण क्षेत्रासाठी ही प्रक्रिया सोपी करायची असल्यास त्याच तालुक्यातील नगरपंचायत अथवा नगरपालिकेच्या असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनर कडून पूर्व परवानगी मिळावी व अंतिम परवानगी गावठाण क्षेत्रात ग्रामपंचायत आणि गावठाण बाहेर पंचायत समिती स्तरावर देण्यात यावी, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली। या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी मान्य केले की आमदार विक्रांत पाटील यांनी मांडलेला प्रश्न गंभीर व महत्त्वाचा असून सध्याची प्रक्रिया नागरिकांसाठी त्रासदायक आहे आणि त्यामुळे अनेक प्रकरणे महिने प्रलंबित राहतात। त्यामुळे MRTP ऍक्ट 1966 मध्ये व ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये आवश्यक बदल करून परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच जिल्हा स्तरावर होणारा कामाचा ताण कमी करून परवानगी प्रक्रिया तालुका पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जातील, असेही आश्वासित केले। चर्चेच्या शेवटी आमदार विक्रांत पाटील यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत हा निर्णय लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरवावा अशी अपेक्षा व्यक्त केली। संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची सरकारची तयारी स्पष्ट झाली असून आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, मुंबई। आणि आजही आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 55 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते। मग असा अन्याय त्याच्यावरती का? आज आपण बघतो की शहराच्या आजूबाजूला जो काही ग्रामीण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर अशी विना परवानगी बांधकाम उभी राहतात। मग ह्याला जबाबदार कोण आहे? मग नियमावली जर का सेम आहे तर मग त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला इतक्या दूर का जावं लागावं? मूळ मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये इंच जमिनीवरती रिजनल प्लॅनिंग झालेलं आहे, तिथे झोनिंग झालेलं आहे। मग जर का झोनिंग झालंय, वापर निश्चिती झालेली आहे, तर मग त्या ठिकाणी परवानगी देण्यासाठी एडीटीपीनी परवानगी देव किंवा शहरामध्ये टाउन प्लॅनर किंवा टीपीनी परवानगी देव, फरक काय पडतो? आणि ग्रामपंचायत हद्दीत गावठाण असेल किंवा गावठाण नसेल या ज्या काही परवानग्या देत असताना जरी ऑनलाईन असलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी हा जो काही परवानग्यांचा साठा आहे तो वाढतो आणि त्याच्यातनं महिने आणि वर्षानुवर्ष परवानग्या मिळत नाही, ती वस्तुस्थिती खरी आहे। आणि जिल्ह्याच्या स्तरावर ऑनलाईन असताना देखील ज्या परवानग्यांचा साठा वाढतो त्याचं विकेंद्रीकरण करून तालुक्याच्या ठिकाणी ह्या परवानग्या मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक आहे। खरं तर राज्यातल्या ग्रामीण भागाच्या जीवनमानावरती, त्यांच्या दैनंदिन एकंदरीत अडचणींवरती चर्चा करण्यासंदर्भातली ही अल्पकालीन सूचना आहे। खरं तर आपल्या राज्याची जी काही रचना आहे ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्र आणि नागरी भाग, शहरी भाग अशा पद्धतीने ही रचना सभापती महोदय आहे। आणि आजही आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 55 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते। आणि मग अशा वेळेला जेव्हा एखाद्या विकासाची परवानगी पाहिजे, बांधकामाची परवानगी पाहिजे, तेव्हा त्यामध्ये जी तफावत दिसते त्या तफावतीच्या विषयामध्ये खरं तर धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे सभापती महोदय। म्हणजे जर का आमचं एखादं नागरिक क्षेत्र आहे, नगरपालिका नगरपंचायत क्षेत्र आहे, महापालिका आहे, अशा भागांमध्ये जर का एखाद्या नागरिकाला बांधकाम परवानगी पाहिजे तर तो पूर्व परवानगीसाठी त्या शहरातल्या त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या एटीपी किंवा टाउन प्लॅनर यांच्याकडे जातो, त्याला पूर्व परवानगी मिळते आणि त्या ठिकाणी त्यांना अंतिम परवानगी त्या नगरपालिकेच्या सीओ कडनं किंवा नगरपंचायतीच्या सीओ कडनं मिळते।
पण त्याच हद्दीला लागून जर का आमचं एखादं ग्रामीण क्षेत्र असेल, आमची ग्रामपंचायत असेल, तर त्याला मात्र त्याच प्रकारची बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी त्याला ती परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा स्तरावरती ADTP कडे जावं लागतं. मग जर का तो ग्रामपंचायतीत राहतो आणि तो गावठाण क्षेत्रात राहणार असेल तर त्याला अंतिम परवानगी ग्रामपंचायत देते, पण पूर्व परवानगीसाठी मात्र त्याला ADTP कडे जिल्हा स्तरावरती जावं लागतं. आणि तो गावठाण क्षेत्राच्या बाहेर राहणार असेल तर त्याला पूर्व परवानगी सुद्धा ADTP आणि त्याला अंतिम परवानगी सुद्धा जिल्हाधिकारी. मग असा अन्याय त्याच्यावरती का? आणि महात्मा परिणाम काय होतो सभापती महोदय, की अशा प्रकारे ही प्रक्रिया जटिल असल्यामुळे एका व्यक्तीला एका गावातून शेकडो किलोमीटर दूर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत असल्यामुळे मग आमचा हा ग्रामस्थ, आमचा हा नागरिक त्या ठिकाणी